नाव शिवरायाचे पण मैदानाची अवस्था दयनीय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाकडे दुर्लक्ष. मिरजेतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोट्यावधी रुपयांचा निधी करूनही सध्या दुरावस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्यामध्ये या क्रीडांगणाचे अक्षरशः तलावामध्ये रूपांतर होत असल्याने खेळप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या क्रीडांगणातून अनेक उत्कृष्ट खेळाडू घडले असून मिरजेच्या क्रीडा क्षेत्राला नवे आयाम मिळाले आहेत. मात्र आज मैदानाची अवस्था पाहून माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. माजी खेळाडू व सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच क्रीडांगण कृती समिती स्थापन करण्यात येणार असून मैदान सुस्थितीत सुसज्ज व भव्य करण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी प्रशांत माने, शब्बीर शेख, मुन्ना नायकवडी, राजू कांबळे, अशोक कांबळे, आकाश कांबळे, अप्पा साबळे, डी.जी. कांबळे, जमीर जमादार, आबेद शेख, मलिक नायकवडी यांच्यासह अनेक माजी खेळाडू उपस्थित होते. महापालिकेकडे या संदर्भात पाठपुरावा करून खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीची चौकशी व संभाव्य भ्रष्टाचाराची तपासणी करण्याची मागणी देखील निलेश कांबळे यांनी केली आहे. आज आपण मिरज नगरीमध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण या परिसरामध्ये सगळेजण इथं जमलो आहे. सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आज त्यांच्यासाठी खेळाडूंच्या विषयासाठी अत्यंत मोलाचा त्यांचं योगदान दिलेलं आहे. सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तसेच क्रीडा अधिकारी सर्वांना एक सांगू इच्छितो की ह्या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था त्यांनी पाहण्याकरता त्वरित एक शिष्टमंडळ इथं पाठवावं. ह्या क्रीडांगणामध्ये अत्यंत लोभनायक डोळ्यानं पाहण्याचे असे क्रीडांगणाचे सामने इथं झालेले आहेत. या क्रीडांगणाची आजची अवस्था बघितल्यानंतर अतिशय दुःखद वेदना मनाला झाल्या की या क्रीडांगणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की इथं जे खेळाडू आजपर्यंत निर्माण झाले त्यांच्याही डोळ्यात आज इथं क्रीडांगण बघितल्यानंतर अतिशय डोळे पाणवले होते. मी सर्व क्रीडा अधिकारी, मनपा क्षेत्रातील सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांना नम्रतेची विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी भरघोस असा विकास निधी इथं देण्यात आला होता. पण त्या विकास निधीचा उपयोग काही माजी नगरसेवकांनी आपल्या बुद्धीचं तारे तोडून ह्या क्रीडांगणाचं अतिशय दुर्गंधी अशी अवस्था करून ठेवलेली आहे. मी सर्व खेळाडू प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी या क्रीडांगण बचावासाठी सर्वांनी पुढे यावं. सर्वांच्या मदतीनं आपण पुनर्जीवित करून हे क्रीडांगण उभा करू व तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी भ्रष्टाचारी व दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा इथून पुढं येणाऱ्या सर्व आंदोलनाला, होणाऱ्या तीव्र आंदोलनाला महापालिका, प्रशासन व अधिकारी जबाबदार राहणार आहेत. छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा इतिहास हा मिरजेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. या क्रीडांगणातून फुटबॉलपटू अनेक तयार झाले, जे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भरती झाले, काही पोलीस कर्मचारी म्हणून भरती झाले, काही रेल्वे क्षेत्रामध्ये भरती झाले. ह्या क्रीडांगणामध्ये मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर ही सुद्धा हे या क्रीडांगणामध्ये तयार झालेत. गेल्या 10 वर्षापासून या क्रीडांगणामध्ये एकही विद्यार्थी, एकही पोलीस कर्मचारी असे तयार झालेले नाहीत. या क्रीडांगणाची अवस्थाच इतकी वाईट आहे की इथं खेळण्याची व्यवस्थाच नसून पावसाळ्यामध्ये तर इथं स्विमिंग पूलचं स्वरूप असतं. मला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मला स्विमिंग पूलच्या स्पर्धा भरवण्याची इथं मान्यता द्यावी. मी ह्या सर्व अधिकाऱ्यांना आज सांगू इच्छितो की ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाळ्याच्या आधी या क्रीडांगणाची स्वच्छता तसेच हे क्रीडांगण लिफ्ट वर उचलून सर्व खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली, विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडांगणाची कशी व्यवस्था करता येईल हे त्वरित करावं. अन्यथा या येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व खेळाडूंना घेऊन मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.